संसदेमध्ये खासदारांच्या निलंबनानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या केलेल्या मिमिक्रीवरनं नवा वादंग रंगलाय। भाजपसहित एनडीएच्या खासदारांनी संसदेमध्ये याचा निषेध नोंदवला। तसंच राज्यसभेमध्ये 1 तास उभं राहून हे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करण्यात आला। सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवरती राहुल गांधी आणि मिमिक्री करणारे तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी आहेत। निलंबनानंतर तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या या उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीनं नवा वाद निर्माण झालेला आहे। संसदेत झालेल्या सुरक्षा भंग प्रकरणी गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या, त्यासाठी निदर्शनं करणाऱ्या विरोधी बाकांवरच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं। गेल्या 3 दिवसात लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकांवरच्या 141 खासदारांचं निलंबन झालंय। त्यानंतर राज्यसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या निदर्शनावेळी हा मिमिक्रीचा प्रकार घडला। विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होते। मंगळवारच्या या प्रकरणानंतर सत्ताधारी भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी संसदेत मिमिक्रीचा निषेध केला। अपमानित करते हैं, राष्ट्रपति को अपमानित करते हैं। कल जो आपको अपमानित किया है। संसद परिसरात आणि राज्यसभेत सत्ताधाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला। राज्यसभेत एनडीएचे खासदार निषेध करण्यासाठी 1 तास उभे होते। राष्ट्रपति जी ने यह कहा है, I was dismayed to see the manner in which पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना फोन करून घटनेबाबत खेद व्यक्त केला। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्विट करत या घटनेचा निषेध केलाय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा उपराष्ट्रपतींची भेट घेत या कृत्याबद्दल चिंता व्यक्त केली। तर हा आपल्या समाजाचा आणि पदाचा अवमान असल्याचं उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटलंय। जगदीप धनखड़ की कितनी बेइज्जती करो मुझे कोई चिंता नहीं है। भारत के उपराष्ट्रपति की, किसान समाज की, मेरे वर्ग की मैं पूरी आहुति दे दूंगा हवन में। मैं खुद की परवाह नहीं करता। मेरी बेइज्जती कोई करता है मैं सहन करता हूं, खून की घूंट पीता हूं, पर मैं ये बर्दाश्त कभी नहीं करूंगा कि मेरे पद की गरिमा मैं सुरक्षित नहीं रख पाया। इस सदन की गरिमा को सुरक्षित रखना मेरा काम है। जाट समाजाच्या वतीनं उपराष्ट्रपतींच्या केलेल्या अवमानाचा निषेध अनेक ठिकाणी व्यक्त करण्यात आला। या प्रकरणात कल्याण बॅनर्जी यांनी माफी मागावी, अन्यथा याचे परिणाम निवडणुकांमध्ये भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आलाय। हम आज तय करेंगे कि या तो टीएमसी के सांसद जल्द से जल्द माननीय उपराष्ट्रपति जी से और देश के करोड़ों किसानों से माफी मांगे और अपनी गलती का एहसास करें, अन्यथा हम जल्द से जल्द आज ही तय कर एक पंचायत बुलाएंगे, बड़े स्तर की पंचायत बुलाएंगे और इनका विरोध करेंगे, प्रमुखता से करेंगे और हो सका तो टीएमसी के सांसदों का मकान भी घेरेंगे। तर धनखड यांच्याबद्दल आदर आहे, मात्र उपराष्ट्रपती हे प्रकरण उगाचच त्यांच्या अंगावर ओढवून घेत असल्याचं काँग्रेस आणि तृणमूलच्या खासदारांचं म्हणणं आहे। मिमिक्री ही एक कला आहे। नाझी मनोवृत्तीचा निषेध करण्यासाठी मिमिक्री करण्यात आल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। उपराष्ट्रपती पदावर असलेल्या नेत्यानं हे कृत्य जातीशी जोडणं चुकीचं असल्याची टीका करण्यात येते। हमारे देश की प्रधानमंत्री कोई जात के नहीं, राष्ट्रपति कोई जात के नहीं होते हैं, उपराष्ट्रपति कोई जात के नहीं होते हैं। कल से हमें तो ये सीने पे ये लगा के घूमना पड़ेगा, पोस्टर लगा कि मैं दलित हूं, मैं जाट हूं, मैं राजपूत हूं। चलेगा ये देश? कहा कभी ये कि मैं ये जाट के खिलाफ बोल रहे हैं? मिमिक होता है, जिसको जो समझना समझ लेते हैं। मिमिक तो मिमिक होता है, किसी को नाम पे तो नहीं कहा गया कि वहां किसी भाषण पे तो नहीं किया गया कि मैं मिमिक कर रहे हैं। क्यों बात बनाना चाहते हैं ये लोग? जो मिमिक यहाँ पर हो गई आउटसाइड, ये सबने देखा होगा, ये आपको भी मालूम। जो घटना सदन के बाहर हो गया, आउटसाइड द हाउस, तो उसके बारे में सदन में एक रेजोल्यूशन पास करना, कंडेम करना, ये कहाँ का है? और वो भी ठहरे। दुसरीकडे या मिमिक्रीचा व्हिडिओ करणारे राहुल गांधी ही सत्ताधाऱ्यांचं लक्ष ठरले। राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले देशातले सर्वात मोठे नेते असल्याची टीका भाजपने केली।
तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी हा व्हिडिओ राहुल गांधी यांनी शूट केला नसता तर जनतेला हे समजलंच नसतं असं म्हटलंय। यावर राहुल गांधी यांनी सुद्धा उत्तर दिलंय। चर्चा बाहेर फेकलेल्या खासदारांची होत नाही तर मिमिक्रीची होतीये, यावर त्यांनी खेद व्यक्त केलाय। राहुल गांधी खुद नॉन सीरियस है। कोई राहुल गांधी को तो मना करना चाहिए कि ये उपराष्ट्रपति का मत करो इस ढंग से। उपराष्ट्रपति एक संवैधानिक पद पे व्यक्ति होता है। अब राष्ट्रपति, उपराष्ट्रपति और प्रधानमंत्री ये तीन ऐसे व्यक्ति होते हैं। ये भी अगर राहुल गांधी को समझ में नहीं है तो समझदारी कब आएगी भगवान जाने। हम तो रिस्पेक्ट करते हैं सबको ना, ये बिजनेस रिस्पेक्ट का कोई बात नहीं होता है। इसको जस्ट पॉलिटिकली कैजुअली आपको तो पता भी नहीं चलता अगर राहुल जी वीडियो में छवि नहीं खींचता तो। वहाँ पे एमपीज बैठे हुए थे, मैंने उनका वीडियो लिया। मेरा वीडियो मेरे फोन पे है, मीडिया दिखा रहा है, मीडिया कह रहा है, मोदी जी कह रहे हैं, किसी ने कुछ कहा ही नहीं। अपनी कास्ट भी लिया है सर, वो कह रहे हैं मेरी कास्ट का पालुआ। या मिमिक्री वादाच्या निमित्तानं विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना दोषी ठरवताना दिसतात। संसदेच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याची आणि खासदारांचं निलंबन करून सरकार दडपशाही करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तर हा मुद्दा उपराष्ट्रपतींच्या पदाचा आणि जाट समाजाच्या अवमानाचा करून राजकारण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करताना दिसतात। निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या सुंदोपसुंदीत संसदेच्या अधिवेशनाचा अमूल्य वेळ मात्र यामध्ये वाया जातो। दिल्लीहून शिवाजी काळे आणि संदीप साखरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।